तर दक्षिण मुंबईतल्या मलबार हिलमध्ये सुद्धा पावसाची हजेरी बघायला मिळते। मलबार हिल परिसरात पावसाचं पाणी साचलेलं आहे। सध्या मलबार हिल परिसरातली ही दृश्य आपण बघतोय। मलबार हिलमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आपले प्रतिनिधी सुनील जाधव आपल्या सोबत आहेत। सुनील, दक्षिण मुंबईत सुद्धा जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळते। हा बोला। सध्या अगदी दक्षिण बरोबर आहे। आज मुंबईतली ही परिस्थिती आपण पहाटेपासून सुरू बघतोय। असलेल्या मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मी सध्या उभे आहे मलबार हिल परिसरातील नेपियंची रोडमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। पहाटेच्या रात्रीच्या वेळेला आपल्या कार या ठिकाणी पार्क करून जे रहिवासी आहेत घरी गेलेले आहेत त्यांना माहिती नाही, तरी त्यांची गाडी जी आहे ती पाण्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि त्यांच्या गाडीच्या अवतीभोवती पूर्ण पाणी साचलंय। काही गाड्या तर पाण्यामध्येच आहेत आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी या पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला देखील तारेवरची कसरत करत या ठिकाणी जावे लागत आहेत। एकंदरीत हवामान खात्याने मुंबईसह इतर उपनगरामध्ये ऑरेंज अलर्ट 3 दिवसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे। यामुळे सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर पावसाचा जोर अशाच प्रकारे कायम राहिला तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होताना चित्र जे आहे ते दिसून येत आहेत। मुंबई असेल भायखळा पूर्व पश्चिम उपनगरांसोबतच आता दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मलबार हिलमध्ये जोरदार पावसाची हजेरी आपण